फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. सो मी आता व्लॉग स्टार्ट केले आणि आम्ही चालले आता दादरला शॉपिंगला. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया काय काय होतं आहे. लेट्स गो. तर मंडळी, आम्ही दोघेच दादरला शॉपिंगला चाललो आहे. मुलं बंधुताईंच्याकडे म्हणजे आमच्या नंदुबाईंच्याकडे ठेवलेत आणि आम्ही दोघं शॉपिंगला चाललो आहे दादरला. तर दादर वेस्टला आल्यानंतर आम्ही इकडून शॉपिंग चालू केली. ते छोट्या मोठ्या काही सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या त्या घेत पुढे गेलो. तर आम्हाला एक मिळालं होतं ते हे चावी अडकवण्यासाठी स्टँड होतं, ज्यामध्ये मोबाईल पण आपला राहू शकतो चार्जिंगला वगैरे लावला तर. ते मला हे खूप आवडलं होतं छत्रपती महाराजांचं आपल्या. सो हे एक छान होतं. 120 ते 100ला देत होते. त्या दोन्हीमध्ये दोन साईडला दोन आपण मोबाईल लावून देत आहेत ना. काय लावून देत आहेत हे असे घेऊया ओमचं. टॉवेल बघूया का कसे आहे? जास्त मोठे नको रे. कितीला आहे ते? 160ला जोडी आहे ना. ही साईज ठीक आहे. आम्ही गावाकडे भारी मिळतात आमचे. साईज बघा ना. हे नको, त्याच्यात पाणी नाही मुरणार. कॉटन मध्ये दाखवा ना. हे कसे? 130 आहे एक. 260ला जोडी. साईज क्वालिटी चांगली येणार आहे. आणि आम्हाला घरी हो पाहुणे आमच्या हात घ्यायला वगैरे. हे कशी जोडी? 260ला जोडी. 200ला द्या. 250 बरोबर. 200 20 रुपये. 200 बरोबर आहे काका. शूटिंग चाललंय. मला वाटलं का चलो. बॅग आहे का? दाखवा ना जरा. हा, जराशी मीडियम साईज, जास्त मोठी पण. ही नको. ही केवढ्याला आहे? 150. कपडा बघा. हे बघा, ही पण कॉटन आहे. ही पण तेवढी जास्त सामान घ्यायची. हे घ्या. ह्याच्यात कलर नाही. कमी नाही काका? कोणी पाहिजे? 200 रुपये. 200 जाऊ. निशाला फिट होणार ते. एअरचे बघ, ते एअरचे चांगलेच कंपनी. आम्ही आलो प्लाझा सिनेमाकडे. ह्या कितीला आहेत? 200 रुपयाला 4 आहे. कमी नाही होणार? चहा पैसे नाही. नुसता चहा प्यायचा. ये चहा प्यायचा. हे बघ, अमृतुल्य आहे. ज्यूस आहे ते. चहा आहे. एक मिनिट. हा,
कशाला ती आता मी ट्रिपला जाणार आहे ना त्या दिवशी. हो. अशामध्ये ना मला अशी पाहिजे, ह्या कपड्यामध्ये अशी पाहिजे. काय पण सांगतो हे बा असं आहे घरात शिवशील तू. ही मोठी होते छोटी होते. कितीला ही? 850. नको नको राहू दे. घ्या आला चहा पिऊन येता. नको घ्या. ये काय के लिए बोला महंगा वाला है. पापड़ 10 का माल है वो. पापड़ 10 का हो. अब मैं मत देना. सगळं देतोय तो बाबा. एसी मध्ये बसलाय का? जातो काय आता मी पहिल्यांदा बसले एसी. बराच वेळा लक्ष असू द्या. जर आपल्याला कुठलीही कोणतीही अपरिचित किंवा संशयास्पद वस्तू दिसली तर त्या आज पहिल्यांदा मी AC ट्रेनमध्ये बसले होते, त्यामुळे मला त्याचा फील वेगळाच येत होता. आणि गरमी बाहेर होती, त्यामुळे एसीमध्ये बसल्यावर खूप रिलॅक्स वाटत होतं. छान वाटलं एसीमधून जाताना. मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. गावाला जायचं म्हटलं की आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, बॅगा खाली करायला जातो. पण ज्या वेळेला बॅगा खाली करायला जातो त्यावेळेला भयंकर असा पसारा निघतो. तर आज आम्ही साफसफाई काढलेली आहे सगळी. आणि साफसफाई इन द सेन्स आम्हाला गावाला जाण्यासाठी ज्या बॅगा पाहिजे त्या खाली करतोय, जेणेकरून मला साईड करता येईल. आता गावचा आमचा नाही म्हटलं तरी मी गावाकडे जवळपास 1.5 ते 2 महिने राहणार आहे. त्यामुळे 2 महिन्याचं सामान घेऊन जायचंय. ऑब्व्हियसली कपडे असतील, मुलांची काही खेळणी वगैरे असतील त्यांना एंटरटेन करण्यासाठी वगैरे, तर ते सगळं काय काय घेऊन जायचं. त्यात आमची यात्रा आहे, त्यामुळे लागणाऱ्या सगळ्या वस्तू आम्ही इकडूनच घेऊन जाणार आहे. सो चाललंय ते प्रयत्न काय काय घेऊन जायचा. तर हे सगळ्या बॅगा वगैरे सगळं आहे ते काढून ठेवले आता मी सध्या बाहेर. ह्याच्यातल्या सगळ्या बऱ्याचशा वस्तू मी घेऊन जाणार आहे गावाला. सो मी आता ते काढायचं चाललंय. पण एवढा पसारा झालाय खरं सांगू का. इकडे पसारा आहे, इकडे वस्तू आहेत. ही गादी आहे, नवीन आम्ही केली गादी. पहिली गादी आहे ना ती निशांगली सू करून खराब झाली होती आणि ही आम्ही नवीन बनवून घेतली. आणि इतकी मजबूत झाली ती एकट्याला उचलणं शक्य नाही आहे. खूप म्हणजे हेवी झाली ती. चला हे साफसफाई चालले. तुमचा पण असाच पसारा होत असेल ज्या वेळेला तुम्ही साफसफाई करता त्यावेळेला. आमची मच्छरदाणी आहे, तर
मी याचा विचार करते ह्या दोन्ही मच्छरदाणी आता गावाला घेऊन जावी. एक इथे ठेवायची आणि एक गावाला घेऊन जायची. जी बेडला बसते ती इथे ठेवायची आणि ही गावाला घेऊन जायची असा माझा विचार आहे. तर बघते ही गावाला घेऊन जायचा विचार आहे. म्हणजे जरी घर ना थोडंसं छोटं आहे आणि यात्रेत बरेचसे पाहुणे आले तर मग त्यांना जर कुठे झोपवायचं झालं तर टेरेसवरती मस्त गादे टाकून त्याच्यावरती मच्छरदाणी लावायची आणि झोपवायचं. हवा नॅचरल हवा आणि खाली झोपायलाही शांत. म्हणजे काय बाकीचं येणार नाही आतमध्ये. मच्छरदाणी एकदा लावली का मुंगी वगैरे असं मोठा किडा वगैरे, त्यामुळे छान नॅचरल लुक येत आहे. हाय हाय निशांत. अय्या लॉलीपॉप खातो तू. हाय कर सगळ्यांना. हाय. तर मंडळी शॉपिंग झाली. बरंचसं सामान आम्ही खरेदी केलं. त्यानंतर आम्ही वंदुताईंच्याकडे गेलो कारण मुलं तिकडे होती, त्यांना आणायचं होतं. येता येता आम्ही जे काही शॉपिंग म्हणजे खरं सांगायचं तर भाच्यांच्यासाठी यात्रेची कपडे घेण्यासाठी आम्ही दादरला गेलो होतो. मला तो म्हणजे ते दाखवणं मला आता पॉसिबल नाही कारण येता येता आम्ही तिकडे त्यांना कपडे देऊन आलो भाच्यांना, त्यामुळे ते काही शूट करता आलं नाही. सो कारण पूर्ण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती. बरंचसं सामान खरेदी केलं. थोडंफार तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते, पण त्याचा हॉल व्हिडिओ मी नाही शेअर करू शकत कारण ते सामान आम्ही जिकडे तिकडे ठेवलं आणि आणल्यानंतर पॅकिंग केलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता, आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. बाकीचं सगळं सामान आम्ही गावालाही पाठवून दिलं. त्यामुळे हॉल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत. बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या. सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.